नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो आणि भावांनो. आजच्या व्हिडिओत आपण बघूया की पीक विम्यासाठी सरकारचे 7 मोठे निर्णय कोणते आहेत आणि या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार. नमस्कार शेतकरी मित्रांनो, एक आनंददायक आणि दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पीक विम्याच्या रकमेची चातकासारखी वाट पाहणाऱ्यांच्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. राज्य शासनाने नुकतेच पीक विम्यासंदर्भात एकाच दिवशी तब्बल 7 मोठे आणि महत्त्वाचे शासन निर्णय म्हणजे GR काढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अडकलेल्या विम्याचे पैसे लवकरच जमा होण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झालेला आहे. पैसे नेमके का अडकले होते? गेल्या काही वर्षात नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांना एकच अडचण येत होती. त्यांच्या पीक विम्याची रक्कम पीक विमा पोर्टलवर किंवा व्हॉट्सॲप हेल्पलाईनवर मंजूर झाल्याचं स्पष्ट दिसत होतं, मात्र प्रत्यक्ष खात्यात खडखडाट होता. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे राज्य शासनाने विमा कंपन्यांना द्यायच्या स्वतःच्या हिश्श्याची रक्कम दिलीच नव्हती. जोपर्यंत सरकार आपला वाटा देत नाही तोपर्यंत विमा कंपन्या पैसे देत नाहीत. मात्र आता सरकारने हा निधी वितरित करण्यास मंजुरी दिलेली आहे. शासनाचे 7 मोठे निर्णय आणि निधीचं वाटप. 30 मार्च 2026 रोजी राज्य शासनाच्या कृषी विभागाने हे 7 महत्त्वाचे शासन निर्णय जारी केलेले आहेत. या निर्णयांद्वारे विविध हंगामांसाठी शासनाचा वाटा विमा कंपन्यांकडे सुपूर्द केला जाणार आहे. यामध्ये काही बाबींचा समावेश आहे, ती पुढील प्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट, खरीप 2021 या हंगामातील थकीत अनुदानपोटी विमा कंपनीला 12,70,000 रुपयांहून अधिक रक्कम देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. खरीप 2022 आणि रब्बी 2022-23 या हंगामासाठी राज्य शासनाने 18,58,00,000पेक्षा जास्त रक्कम देण्याचं मान्य केलं आहे. या व्यतिरिक्त खरीप 2022च्या उर्वरित हप्त्यासाठी सुमारे 39,00,000 रुपये आणि रब्बी हंगामाच्या आणखीन एका निर्णयानुसार जवळपास 36,94,000 रुपये विमा कंपन्यांना वितरित केले जाणार आहेत. नेमके कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार पैसे? ज्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम 2021, 2022 आणि 2022-23च्या हंगामात पोर्टलवर किंवा विम्याच्या वेबसाईटवर मंजूर झाल्याचं दिसत होते, मात्र खात्यात पैसे आलेच नव्हते, त्या सर्व शेतकऱ्यांना आता हे पैसे मिळणार आहेत. विमा कंपन्यांना राज्याचा हिस्सा आता मिळणार असल्यामुळे येत्या काही दिवसांतच हे अडकलेले पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल. 2-3 वर्ष रखडलेला हा प्रश्न अखेर मार्गी लागल्याने शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा ठरलेला आहे. सविस्तर शासन निर्णय पाहण्यासाठी शेतकरी बांधव महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन 30 मार्च रोजीचे कृषी विभागाचे निर्णय तपासू शकतात. तर मित्रांनो, ही जी वेबसाईट आहे ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्यावरती जाऊन तुम्ही तुमचा 30 मार्च रोजीचा कृषी विभागाचा निर्णय नक्कीच तपासू शकता. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.